श्री रवींद्र धनगेकर आणि उभाटा गटाच्या प्रवक्त्या श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी 2 दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयामध्ये पुण्यात या ठिकाणी जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये जाब विचारलेला होता। लोकप्रतिनिधींना विशेषतः विधानसभा सदस्यांना कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याचा निश्चितच अधिकार आहे, ते जाऊ शकतात, याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही। इतर कुठल्याही राजकीय पक्षाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे, याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही। परंतु पुण्यामध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला, विशाल अग्रवाल नावाच्या अल्पवयीन मुलाकडनं, आणि त्या पार्श्वभूमीवरती अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। कारवाया तर पोलिसांनी केल्या, आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने केल्या, परंतु त्या कारवायांच्या संदर्भामध्ये काही माहिती विचारायला, काही माहिती त्यांच्याकडे होती ती आमच्या अधीक्षकांना द्यायला आमदार श्री धनगेकर तिथं गेले होते। आणि तिथं जाताना त्यांनी एक खोक्यावरती माझा फोटो लावला। त्या खोक्यामध्ये, त्या फोटोमध्ये व्यंगचित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि हातामध्ये नोटाची बंडलं घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक माझी प्रतिमा, तो फोटो लावून खराब करण्याचा, मलिन करण्याचा एक किविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला। मी त्यावेळी बाहेर होतो। मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी जे टीव्हीवर पाहिलं त्याच्या व्हिडिओ क्लिप पाठवल्या, मी प्रवासामध्ये त्या पाहिल्या आणि मी माझ्या निवासस्थानी पोहोचल्यावरती रिपीटेडली जेव्हा वाहिन्यांवरती ते दाखवलं जात होतं तेव्हा सुद्धा मी ते पाहिलं। श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी त्यावेळी जेव्हा आमच्या अधीक्षकांच्याकडं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तेव्हा श्रीमती अंधारेंनी सांगितले की याच्या अगोदर सुद्धा ललित पाटील ड्रग केस जी पुण्यामध्ये झाली होती त्याच्या बाबतीत त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि माझं नाव घेतल्यानंतर मी त्याच वेळी श्रीमती अंधारे यांना जाहीर माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं की या ललित पाटील केसचा माझा अर्थार्थी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट कसाही संबंध नाही, दुरान्वयानेही संबंध नाही। त्यामुळे श्रीमती अंधारेंनी त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं। श्रीमती अंधारेंनी ते वक्तव्य मागं घेतलं नाही आणि डिफॉमेशन सूट, लीगल केस, दावा हा मी पाटणच्या न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे। त्याच्यावरती तारखा पडलेल्या आहेत। मध्यंतरी 2 महिने मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असल्यामुळं मला कोर्टाला विनंती करावी लागली की निवडणुका झाल्यानंतर ती तारीख मला द्या। मी माहिती घेतली, आता 10 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाला सुट्टी आहे। न्यायालयाची सुट्टी संपल्या मी स्वतः न्यायालयामध्ये हजर होऊन जी पाठीमागची केस आहे, ललित पाटील केसमधली जी मी दावा केलेला आहे श्रीमती अंधारेंवर, त्याच्या बाबतीत तारीख लवकर लावायची विनंती माननीय न्यायालयाला करणार आहे। आणि त्याच विनंतीबरोबर ही केस पाटण न्यायालयामध्ये असताना परत श्रीमती अंधारेंनी काल पुण्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला। त्यामुळं एक अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत उल्लेख करून श्रीमती अंधारेंनी एक प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे। ही एक बाजू। आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे, त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे। आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉमेशनची बजावलेली आहे। 3 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे किंवा ते खोकं दाखवलेलं आहे, त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे, याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं, बिनशर्त माफी मागावी। अन्यथा आमदार श्री धनगेकर
यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल. मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत राज्यातल्या जनतेला नम्र विनंती करत आहे, आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत. त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल. याचबरोबर माझ्या राज्य उत्पादनशील विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये, किंबहुना इथून पुढे ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट, त्याच्या बाबतीतली माहिती, त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेलं आहे. उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद उद्या या ठिकाणी मी घेणार आहे. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. साहेब, तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न, कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की असाच एक आरोप विनायक राऊत यांनी पण केला होता. यानंतर त्यांनी मग म्हटलं की शंभूराजे, मी दुसऱ्या शंभूराजे बद्दल बोलतो. त्यामुळे कुठेतरी बदनाम करण्याचं काम उबाटा पक्ष करते. तुम्हाला काय आहे बघा, आता उबाटाच्या नेत्यांना त्यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही. आपण बघितलं ललित पाटील केसमध्ये उबाटाच्या श्रीमती अंधारेंनी वक्तव्य केलं, मी न्यायालयात गेलो. विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं की तुम्ही 24 तासाच्या आत खुलासा करा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन. मी इशारा दिल्या विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की हा शंभूराज देसाई तो नाही. तर मी परत त्यांना म्हणलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढे आणा, जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. ते आणू शकले नाहीत. तथ्यहीन बोलायचं, पुरावा नसताना बोलायचं आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली, कारण जनतेने ह्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःकडं केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष, एवढाच प्रयत्न उबाटाचा नेहमी चालू आहे. पण याच्या आधी देखील सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले होते, आता पुन्हा सुषमा अंधारेच तुमच्यावर आरोप करताना बघायला मिळत आहे. तर सुषमा अंधारे तुम्हाला टार्गेट करतात असं वाटतं? करू द्या ना. हे बघा, शेवटी जी व्यक्ती सामाजिक काम करत असते किंवा आता शिवसेनेच्या वतीनं आमच्या पक्षाची भूमिका विधानमंडळामध्ये असेल, बाहेर असेल, आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडायचा प्रयत्न करत असतो. आणि ज्यांना वाटतंय की आमच्यासारख्यांच्या बोलण्यामुळं त्यांना कुठंतरी त्यांना नुकसान होणार आहे, अशी लोक मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, नियमाला धरून काम करतो, राज्याच्या हिताचं, पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो. त्यामुळं असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही, आमच्या चाहत्यांवरती होणार नाही, आमच्या समर्थकांवरती होणार नाही. आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे की स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जर मंत्री जागा होणार असेल तर ते दुर्दैवी आहे. मंत्र्यांच्या खात्यात काय झालं, कारभार बघितला तर अधिक चांगलं. कुठल्या बाबतीत? स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं समोर आलं असं प्रकाश आंबेडकर. कुठं स्टिंग ऑपरेशन केलं? कुणाचं केलं? कुठं स्टिंग ऑपरेशन? कुठलंच. आणि त्यांनी जे पुणे पोलिसांसमोर जे मांडलं की हे इतके पैसे खातात, तितके पैसे खातात. मला एक सांगा मॅडम, उद्या यादी कुठली कुणी लिहिल आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवल त्याचा पुरावा द्या ना. तुम्ही म्हणता ना स्टिंग ऑपरेशन केलं, स्टिंग ऑपरेशनचं काय रेकॉर्डिंग असेल, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना, त्याची होऊ द्या चौकशी. आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या. पुरावे काय नसणार आणि हवेत तीर मारायचे असल्या हवेत तीर मारणाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी फारसं लक्ष देत नाही. धनगेकर आणि नाना पटोले या दोघांनी प्रश्न उपस्थित केलाय की आम्ही 36 पब्स आणि वेगवेगळे जे रेस्टॉरंट इलिगल होते याची यादी समोर आल्यानंतर त्याच्यावरती तोडक कारवाई सुरू झाली. मग जर ते अनधिकृतपणे सुरू होते तर आमच्या तक्रारीच्या आधीपासून त्यावरती कारवाई का करण्यात आली? हे बघा, मुळात पब असतील, रूफटॉप रेस्टॉरंट असतील किंवा परमिट रूम बार असतील,
यांना इमारतीचं कंप्लिशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिकांची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण काय आहे? वेळेची मर्यादा पाळली जाते का? जी काही मद्याच्या संदर्भामध्ये अवैध मद्य विक्री तिथं केली जाते का? या ठिकाणी तिथं काही गैरव्यवहार म्हणजे मद्याच्या ह्याच्यामध्ये काय बाकीच्या काही ड्रग्ज वगैरे अशा पद्धतीचे कुठं सापडतात का? या गोष्टी तपासण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. पण तरीसुद्धा ज्या वेळी अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्या तक्रारीची पहिली चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये नियमबाह्य बांधकाम असेल किंवा अमुक एवढ्या स्क्वेअर फीटला परवानगी मिळालेले वाढीवचं अनधिकृत बांधकाम केलेलं असेल तर नियमित चालू राहणारी ही प्रक्रिया आहे आणि या कारवाई होत असतात. आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये गेल्या 8 दिवसात 49 बार, रेस्टॉरंट, पब जिथं जिथं इलिगल काही दिसलं, अवैध काही दिसलं, बेकायदेशीर काही दिसलं त्यांना तातडीनं नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. त्यामुळे कुठेही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही. सर, जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलेले आहेत माझ्या मागे मधू लावून अग्रवालांना वाचवण्याचं काम सरकार करते. वंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणी फाडला? तो त्याला कोणी फाडायला लावला नाही. आव्हाडांना तिने स्वतःहून त्वेषात आवेशात येऊन फाडला ना. मग असं स्वतः चूक करायची आणि कुठलं तरी प्रकरण वळवायसाठी माझ्यावरती लावलं. तुम्ही स्वतः केलंय, आता केलंय तर निस्तरलं पाहिजे. त्यामुळं स्वतः करायचं आणि त्याच्यापासून पुन्हा लोकांचं लक्ष दुसरीकडे जायचं म्हणून सांगायचं की माझ्या मागं काहीतरी लावतायत. तुमच्या हातानं तुमचे कुणी हात धरले नव्हते ना फोटो फाडायला. तुम्ही तुमच्या हातानंच फाडले. नंतर तुम्ही म्हणला सुद्धा माझ्याकडनं चूक झाली म्हणून. त्यामुळं आता आव्हाडांना हे बघा, त्यांनी केलेली चूक ही प्रचंड महामोठी चूक आहे. ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपण पूजतो, त्याचं पूजन करतो, त्यांना अभिवादन करतो, त्यांची प्रतिमा फाडणं म्हणजे हे पूर्ण भारत देशाचा अपमान हा आव्हाडांनी केलेला आहे. त्यामुळं देशातली जनता आव्हाडांना कधीच माफ करणार नाही. अभिजित पानसेने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे सर, का त्यांनी मोठा खुलासा केलाय. ठाण्यामध्ये एमडी नावाचं ड्रग्ज सर्रास विकलं जातं. 5 तरी ठिकाणं सांगितले तिथे ड्रग्ज सर्रास विकलं जाते. त्यात वागळे स्टेट जिथे मुख्यमंत्री राहतात त्यांचा एरियाही आहे. तुमच्या मुलांना जपा या मदळ्याखाली त्यांनी ट्विट केलं. हे बघा, मी परत सांगेन, उद्या याच्या बाबतीत माझ्या विभागानं जे नियोजन केलेलं आहे पुढचं त्याच्या बाबतीत स्वतंत्र पत्रकार परिषद मी घेणार आहे. पण समजा पानसेने अशा पद्धतीचं काही ट्विट केलं असेल, काही ठिकाणांचा उल्लेख केला असेल तर माझ्या विभागातल्या अधीक्षकांना, मी ठाण्याचा देखील पालकमंत्री, तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीनं तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल. आजच्या आज केली जाईल. सर, आप हिंदी में बताइए. ललित पाटील प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, पण यामध्ये फडणवीस म्हणाले होते की ललित पाटील काही नावं सांगणार होता. या प्रकरणामध्ये पुढे काही घडलंय का? नाही, या प्रकरणाची मला तसा माझा थेट संबंध नाही. हा विभाग गृह विभागाशी संबंधित प्रश्न आहे. गृह विभागाने त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे. त्यामुळे तपासामध्ये पुढे काय झालं याच्या बाबतीतली माझ्याकडे आता तरी माहिती नाही. ओके, नेक्स्ट. सर, रोहित पवारांनी अँब्युलन्स टेंडरमध्ये 6,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि आता माहिती अधिकारामध्ये असं समोर आलंय की जे अँब्युलन्स टेंडर प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागण्याच्या आधी वर्क ऑर्डर निघाली असं प्रकरण होतं. मात्र कंपनीची स्थापना ही आचारसंहितेनंतर झाली. कोण सांगते हे? माहिती अधिकारामध्ये समोर आलं. या बाबतीत जर माहिती अधिकारामध्ये अशी काही माहिती समोर आली असेल ते राज्य सरकार तपासून घेईल. पण कुठल्याही विभागाची निविदा प्रक्रिया, टेंडर प्रक्रिया पूर्ण करताना या सगळ्या बाबी या संबंधित विभागाकडनं तपासल्या जातात. पण तरीसुद्धा अधिकची काही माहिती रोहित पवारांनी जर या ठिकाणी समोर आणली असेल तर ती सुद्धा तपासून घेतली जाईल. पण अशा पद्धतीचं कुठंही अनियमितता ही कुठलीही निविदा प्रक्रिया पूर्ण करताना शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये होत नाही आणि यामध्ये सुद्धा झालेली नाही. तर मग 13 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणतं अँब्युलन्स टेंडर पास झालं होतं? आता तुम्ही मला तारीखवार विचाराल तर त्याचं माझ्याकडे आत्ता रेकॉर्ड नाही. पण ते
माहिती आचारसंहितेच्या 2 दिवस हे मला मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. त्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे की परदेशी कशाला जायचं, गड्या आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी, बसे जिथे विठुरायाची पंढरी. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः शेतात जात आहेत, सगळं काम बघतायत आणि ते हे सांगतात की आपलं महाराष्ट्र एवढं गुलाम चुकलाम असताना परदेशी कशाला जायचं. याच्यातून नेमकं काय समजायचं? अगदी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं योग्य आहे. शेवटी आपल्या काळ्या मातीची ओढ, आपल्या आईची ओढ, मातीला आपण आई समान मानतो, धरतीला आपली आई समान मानतो, ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतीयाच्या मनामध्ये असते. थोडासा वेळ मिळाला की आपण आपल्या गावाकडे जातो. पण आता बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय आजच नाहीत, आमदार होते, नगरसेवक असल्यापासून माननीय शिंदेसाहेब वेळ मिळाला की गावाकडे येतात. इतकी सुंदर शेती, म्हणजे आपण, मी तर तुम्हाला विनंती करेल मुंबईच्या माध्यम प्रतिनिधींना, मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तुम्ही एक दिवस वेळ काढा, मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो. इतकी आधुनिक शेती केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला आंब्याची झाडं दिसतील, चिक्कूची झाडं दिसतील, आधुनिक नारळाची पिकं तुम्हाला दिसतील, हळद दिसेल, वेगवेगळ्या प्रकारची बांबू लागवड केलेली आहे, स्ट्रॉबेरी अत्याधुनिक केलेली आहे, गायींचा गोठा केलेला आहे. एवढं आधुनिक शेती माननीय सीएम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे. जरूर आपली सगळ्यांची जर संमती असेल तर मी तुम्हाला केव्हाही त्या ठिकाणी घेऊन जाईन आणि ते सगळं दाखवेन. माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मातीची ओढ आहे, तर काही लोकांना जरा वेळ मिळाला की साता समुद्र पार जायची सवय आहे. त्यामुळे ज्याची त्याला सवय लकलाभ होऊ द्यात. आपल्या मातीतला कोण आहे, आपल्या मातीत पाय घट्ट रोवून उभा राहणारा कोण आहे, आपल्या सुखादुःखात येणारा कोण आहे, आपल्यामध्ये मिसळणारा कोण आहे, हे महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखून आहे. पण संजय राऊतांच्या पण अडचणीत वाढ होणार आहे का? त्यांनी 13 कोटी बॅग मधून नेल्याचा आरोप केला होता. नोटीस पाठवली 48 तासात माफी मागा. अगदी बरोबर आहे. मी तर म्हणेन 48 तास सुद्धा जास्त झाले. अन्यथा जेलमध्ये जायला हो, 48 तास सुद्धा जास्त झाले. कारण संजय राऊतांनी वक्तव्य करून आता 15 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही. त्यांनी आरोप केला, लगेच हेलिकॉप्टरमधनं आलेल्या बॅगा तपासल्या, काय आढळून आलं त्याचा पंचनामा झालाय, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. मी म्हणलं ना, हवेत तीर मारायचे, कुठला पुरावा नाही, कुठला एव्हिडन्स नाही, केवळ हवेत तीर मारायचे आणि बदनामी एखादी व्यक्तीची करायची, एवढाच उद्योग उबाटाच्या लोकांना आहे. मी म्हणतो 48 तासाची मुदत संपल्यानंतर संजय राऊतांना पुढच्या कायदेशीर कारवाईला 1001% सामोरं जावं लागेल. ओके, थँक्यू. प्लीज, अभी तक पुणे मामला सामने आने के बाद एक्साइज डिपार्टमेंट की तरफ से कितने पक्ष पर क्या क्या कार्रवाई हुई है, और आपने जो डिफेमेशन की बात की सुषमा अंधारे और रविंद्र धनगेकर के खिलाफ क्या एक्शन ले रहे हैं आप? अभी मेरे डिपार्टमेंट का जो प्लानिंग किया है या मेरे डिपार्टमेंट ने, एक्साइज डिपार्टमेंट ने जो एक्शंस लिए, इसके बारे में मैं अलग सी प्रेस कॉन्फ्रेंस कल यहीं पे लेने वाला हूँ. इसके बारे में मैं कल बात आपसे करूँगा. लेकिन जब एक्साइज डिपार्टमेंट के पुणे ऑफिस में विधानसभा के सदस्य श्री धनगेकर और उबाटा की प्रवक्ता श्रीमती अंधारे मैडम गई थी, तब उन्होंने जो बक्सा दिखाया, वो बक्से के ऊपर जो मेरा फोटो लगाया, उसका जो कार्टून बनाया, हाथ में नोटों के बंडल लेके गए और हमारी प्रतिमा, मेरी प्रतिमा खराब करने की, मलिन करने की, डैमेज करने की जो उन्होंने काम किया है, उसके बारे में आज ही मेरे एडवोकेट की तरफ से मैंने श्री विधानसभा सदस्य श्री धनगेकर जी को और उबाटा की प्रवक्ता श्रीमती अंधारे जी को आज ही ये नोटिस, 6 पानों का नोटिस उनको भेजा है, ईमेल किया है और स्पीड पोस्ट से भी भेजा है. उनको 3 दिन का हम लोग ने, हमारे लीगल एडवोकेट ने उनको 3 दिन का टाइम दिया है. अगर वो उनका क्लेरिफिकेशन नहीं करते या बिनशर्त माफी नहीं मांगते हैं तो एक मैटर ऑलरेडी श्रीमती अंधारे मैडम के ऊपर पाटन कोर्ट में मैंने डिफेमेशन का सूट फाइल किया है. वो अभी समर वेकेशन खत्म होने के बाद जब कोर्ट खुलेगा तब मैं खुद माननीय कोर्ट के सामने पेश होकर कोर्ट को रिक्वेस्ट करूंगा कि वो पिछले केस में का हमको जल्द के जल्द तारीख मिले और वो डिफेमेशन का सूट पेंडिंग होते हुए भी श्रीमती अंधारे जी ने जो मेरे बारे में वक्तव्य पुणे के एक्साइज ऑफिस में जाके किया है, ये स्टेटमेंट भी मैं पाटन कोर्ट, माननीय पाटन कोर्ट के सामने उनको नोटिस में उनके लाऊंगा और इसके ऊपर भी लीगल एक्शन जल्द से जल्द हम लेंगे.
लेकिन आपके खिलाफ तो उन्होंने ये भी कहा है कि एक्साइज डिपार्टमेंट लेमन ट्री और ससून हॉस्पिटल के बीच जैसे एक ट्रायंगल है, अनहोली नेक्सस है, और आपके डिपार्टमेंट पे काफी सवाल भी उठाए जा रहे हैं। उनके हर सवाल का जवाब देने की मेरी तैयारी है। खाली वेग स्टेटमेंट करने से कोई फायदा नहीं है। वो लेमन ट्री का है, ससून का है, उसके बारे में उनका मेरे डिपार्टमेंट के बारे में क्या कहना है, वो कभी भी उनका प्रश्न पूछ सकते। इस केस में भी मेरे डिपार्टमेंट का कोई भी रोल नहीं है, मेरे डिपार्टमेंट का इससे कोई भी संबंध नहीं है। ये बार बार मैंने इसके पहले भी स्पष्ट किया है। लेकिन ऑपोजिशन तो कह रहा है कि 36 पब्स पे कार्रवाई तभी हुई जब उन्होंने लिस्ट दी और फिर एक्साइज डिपार्टमेंट जगह। देखिए, दो तरह की कार्रवाई होती है। जो बिल्डिंग में रेस्टोरेंट, पब, बार या रूफटॉप रेस्टोरेंट, रूफटॉप बार चलते हैं, उसका कंप्लीशन सर्टिफिकेट देने का काम वहाँ के कॉरपोरेशन का, वहाँ के नगर पालिका का, वहाँ के महानगर पालिका का रहता है। एक्साइज डिपार्टमेंट का काम इतना ही है कि वो पब में ऑथोराइज लिकर सर्व किया जाता है क्या, जो टाइम लिमिट दिया है वो टाइम लिमिट का पालन होता है क्या, वहाँ पे जो एज लिमिट का बंधन है वो एज लिमिट का बंधन इसके ऊपर फॉलो किया जाता है क्या, या वहाँ पे इलीगल लिकर कहीं सर्व किया जाता है क्या, जो ड्रग्स वगैरह कोई है ऐसा कोई वहाँ मिलता है क्या, इसके ऊपर चेक करने का, इसके ऊपर इंस्पेक्शन करने का, इसके ऊपर तपासनी करने का अधिकार ये राज्य उत्पादन शुल्क विभाग का है। लेकिन मैं इसीलिए कहता हूँ आपको, मेरे विभाग ने जो कार्रवाई की है इसके बारे में मैं कल अलग से खाली एक्साइज डिपार्टमेंट के लिए ही अलग से प्रेस कॉन्फ्रेंस कर लेने वाला हूँ। हर एक सवाल का आपके जवाब कल के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं दूंगा। इसीलिए मैं कहता हूँ कि एक्साइज डिपार्टमेंट की पहले की कार्रवाई और अभी की कार्रवाई, इसका कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके मैं सब बातें आपके सामने रखूंगा। ओके, क्या कोई लिकर पॉलिसी नहीं लाने की आप सोच रहे हैं या उनमें कुछ बदलाव करने के बारे में आप सोच रहे हैं? इसके बारे में कल बात करेंगे, लेकिन जो सुपरविजन है, जो नियंत्रण हमारा है, इसके बारे में अधिक कड़क नियमावली करने का हम लोग ने तय किया है। अभी मॉडल कोड ऑफ कंडक्ट चल रहा है, इसलिए उसके बाद मॉडल कोड ऑफ कंडक्ट खत्म होने के बाद इसके बारे में अनाउंसमेंट हम लोग करेंगे। महाराष्ट्र सीएम ने ट्वीट किया है, उसमें कंपैरिजन किया है ठाकरे जो लंदन पे गए और उन्होंने कहा कि हमारा अपना गांव ठीक ठाक है। क्या कहना चाहते हैं? देखिए, जो महाराष्ट्र में रहते हैं, जो हिंदुस्तान में रहते हैं, जिनको अपनी धरती के ऊपर प्रेम है, वो लोग अपनी धरती माँ की तरफ ही गांव चले जाते हैं। जब भी टाइम मिलता है तभी हम लोग अपने गांव चले जाते हैं। ये पूरे महाराष्ट्र के और पूरे देश में रहने वाले लोगों की ये भावना है। लेकिन माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब का जो गांव है, वो आज नहीं बल्कि पिछले 30-40 साल से जब भी साल में 2-3 बार अपने गांव में आते हैं, वहाँ पे खेती करते हैं, और एडवांस टेक्नोलॉजी वाली खेती माननीय मुख्यमंत्री महोदय उनके गांव में किया है। लेकिन कई लोग ऐसे होते हैं कि साल में 2-3 बार गांव आने के बजाय 7 समंदर पार चले जाते हैं, जिनको यहाँ रहना अच्छा नहीं लगता है, जिनका मन यहाँ पे नहीं रमता है, यहाँ पे नहीं उनको अच्छा लगता है, वो लोग 7 समंदर पार चले जाते हैं। जिनको 7 समंदर पार जाने की ओढ़ है, वो लोग अपने धरती माँ के बारे में, अपने गांव के बारे में सोच भी नहीं सकते, गांव में जा भी नहीं सकते। इसलिए ये फर्क है कि जो अपने धरती माँ के साथ में टाइम गुजारना चाहता है वो परदेश जाने के बजाय अपने गांव में आते हैं, और जो लोग को 7 समंदर पार की ओढ़ रहती है, वहां जाने की उनको हमेशा आस लगी रहती है, वो लोग वहां चले जाते हैं। सर, सरकार पर काफी सवाल उठाए जा रहे हैं। महायुति के ही एक एमएलए हैं जो कि सुनील टिंगरे, जो एनसीपी एपी ग्रुप के एमएलए हैं, जिनके बारे में काफी सारा एविडेंस सामने आ रहा है, लेकिन वो खुद ना सामने आ रहे हैं, ना पुलिस उनको पूछ रही है। तो सवाल सरकार पे ये उठता है कि क्या आप महायुति के किसी एमएलए को शील्ड कर रहे हैं? और उनके बेटे का भी इन्वॉल्वमेंट कहीं ना कहीं इस पूरे केस में सामने आ रहा है। कल नाना पटोले ने भी इस चीज को नहीं, नाम तो किसी का नहीं लिया है नाना पटोले जी ने। मैंने भी नाना पटोले साहब का स्टेटमेंट टीवी पे देखा है। उन्होंने इतना ही कहा है कि हो सकता है कोई एमएलए का बेटा उनके साथ हो, लेकिन जो हमारे विधानसभा के सदस्य है सुनील टिंगरे जी, उन्होंने कल ही उनके ऑफिस की तरफ से ऐसा बताया गया है कि वो जल्द ही प्रेस कॉन्फ्रेंस लेके अपनी खुद की बात सामने रखने वाले हैं। जब तक एमएलए श्री टिंगरे सामने आके खुद अपनी बात नहीं कहते,
तब तक इसके बारे में कुछ बात करना मुझे उचित नहीं लगता सर, है। आपके ओके, डिपार्टमेंट से जो रेगुलेशन लाना है, रेगुलेशन का अभी कल बात करेंगे नहीं, ना। सिर्फ जो बड़े पैमाने पर स्टाफ लगता है वो स्टाफ उपलब्ध नहीं है, तो क्या उसके वो बाद- भी आपको कल बताएंगे। विधान परिषद, पूरा विधान होमवर्क परिषद। देखिए ना, पूरा होमवर्क आज मैंने किया है, उसका अभी ब्रीफ नोट बना रहे हूँ मैं। आपकी प्रेस कॉन्फ्रेंस खत्म होने के बाद मेरे ऑफिसर्स को लेके साथ में कल एक ब्रीफ नोट बना के कल पूरा एक्साइज डिपार्टमेंट पर ही बात करेंगे। सर विधान परिषदेला घेऊन विधान परिषदेच्या ज्या 4 जागा आहेत हिंदी में अच्छा, हिंदी जितेंद्र त्यांचा आव्हाड का उल्लेख क्या इस तरह से माफी मांग लेना महज 1 घंटे के भीतर या जहाँ पे उन्होंने आंदोलन चल रहा था, क्या ये कृत्य जितेंद्र आव्हाड का माफ करने लायक है? क्योंकि कई मैंने जगह कहा आपको ना, याद कर रहे हैं। मैंने अभी कहा कि किसी ने जितेंद्र आव्हाड जी का हाथ पकड़ के परम पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की तस्वीर फाड़ने को नहीं कहा था। उन्होंने खुद अपने हाथ से वो तस्वीर फाड़ी है। इतनी महाबड़ी गलती करना और बाद में कहना कि मैं माफी मांगता हूं, जो ठेच पहुंची है हर एक हिंदुस्तानी के मन में कि जो भारत रत्न किताब से जिनको गौरव गाया है, जो महामानव है, पूरा देश उनकी भक्ति करता है, ऐसे परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी की तस्वीर किसी ने आज तक नहीं फाड़ी है। वो गुनाह, ये पाप श्री आव्हाड ने किया है। भारत की जनता, हिंदुस्तान की जनता, महाराष्ट्र की जनता श्री जितेंद्र आव्हाड को कभी भी इस कृत्य के लिए माफ नहीं करेगी। आव्हाड ने कहा है कि गुनू को पीछे लगा के अग्रवाल जो बिल्डर है उनको बचाने की कोशिश सरकार कर रही है। अरे हमने किसको पीछे लगाया? आपने अपने खुद के हाथ से फाड़ा ना वो तस्वीर, कि किसी ने आपका हाथ पकड़ के कहा था क्या ये फाड़ने को? आपने जोश में आके वो फाड़ा है और आपने ये कृत्य किया और बाद में कहते हैं कि मैं किसी दूसरे विषय की ओर का विषय डाइवर्ट करने के लिए मेरे पीछे लगे। जो ठेच पहुंची है पूरे हिंदुस्तान भर के लोगों के मन में, ऐसी माफी मांगने से वो बुझने वाली नहीं है। हिंदुस्तान की जनता इस कृत्य के लिए श्री जितेंद्र आव्हाड को कभी भी माफ नहीं करेगी। चलो अभी खत्म। जो इन्वॉल्व है इस पर्टिकुलर केस में, उन्होंने एक स्टेटमेंट दिया है और कहा है कि मैं सबको एक्सपोज कर दूंगा। क्या आपको लगता है कि उनके ऊपर भी प्रेशर बनाया जा रहा है? कल नाना पटोले ने ये भी कहा कि उनको जो है वो सुरक्षा देनी चाहिए, शायद उनकी जान भी जा सकती है। ऐसा देखिए, नाना पटोले साहब लीडर ऑफ अपोजिशन पार्टी की लीडर है। अगर वो डॉक्टर को कुछ कहना है तो वो डॉक्टर वहाँ के जो भी उसके वहाँ के पुलिस ऑफिसर्स है या सीनियर ऑफिसर्स है उनसे बात कर सकता है। अगर उनको रिटर्न एप्लीकेशन देना है तो रिटर्न एप्लीकेशन दे सकता है। अगर वो डॉक्टर का कहना है कि उनके जान को खतरा है और वो अगर खुद का ऐसा स्टेटमेंट देते हैं तो राज्य सरकार उनकी सुरक्षा का जिम्मेदारी लेगी। उन्होंने कहा मैं सबको एक्सपोज कर दूं। अगर उसके पास कुछ है तो वो उन्होंने कहना चाहिए। अभी तो वो कस्टडी में है, कस्टडी में जो भी उनका स्टेटमेंट लेने वाला सीनियर ऑफिसर रहेगा वो सीनियर ऑफिसर के पास कस्टडी में वो बयान दे सकता है, उनका स्टेटमेंट दे सकता है। वो स्टेटमेंट दे के जो भी उसके मन में है वो बात कह सकता है। गव्हर्नमेंट इसके ऊपर इन्क्वायरी करेगी। सर, एकूणच या प्रकरणामुळे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील दिसून येतोय, कारण ज्या पद्धतीनं एकीकडे जे आहे ते सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनं केली जात आहेत, एकूणच विरोधी पक्षाकडून नाही, दोन्ही पक्षाकडून केली जात आहेत, ती सत्ताधारीकडून केली जात आहे ती फोटो पाडल्या प्रकरणामध्ये आणि विरोधकांकडून केली जात आहेत ती मनुस्मृतीच्या संदर्भात आणि जाळपोळ पाठ्यपुस्तकात ऍड करणं मनुस्मृतीचे श्लोक हे तुम्हाला योग्य वाटतं? या मनुस्मृतीचा श्लोक या ठिकाणी अभ्यासक्रमात घेण्याबाबतीतला विषय हा संबंधित शिक्षण विभागाच्या अखत्यारीतला आहे। त्यामुळे या बाबतीत फेरविचार करायचा झाल्यास या बाबतीतला एकत्र बसून चर्चा केली जाईल, परंतु तो निर्णय त्या विभागाने घेतलेला आहे नंबर 1। पण त्याचा संबंध किंवा त्याचं कनेक्शन हे वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याशी होऊ शकत नाही ना। तुम्हाला निषेध करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळी पद्धत आहे, पण ज्या प्रतिमेवरती ज्या पोस्टरवरती परमपूज्य डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, प्रतिमा आहे, ती स्वतःच्या हाताने फाडलं केवळ निषेध करून चालणार नाही, तर कडक शिक्षा आणि ही शिक्षा देशातली जनता ही जितेंद्र आव्हाडांना दिल्याशिवाय राहणार नाही, हे माझं मत आहे। नाही, सत्ताधारी विरोधक दोन्ही असं नाही ना। मला एक सांगा, तुम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांचा अपमान करणार, थोर विभूतींचा अपमान करणार, ज्यांनी घटना लिहिली त्या घटनेच्या शिल्पकारांचा अपमान करणार, जाणून बुजून करणार आणि तुम्ही काही कराल आणि सरकारनं बघत राहायचं?
बिलकुल अशा पद्धतीने सरकार बघायची भूमिका घेणार नाही. राष्ट्रपुरुषांचा जो कोणी अपमान करेल त्याला कायद्यानं शिक्षा ही सरकारकडनं सुद्धा दिली जाईल. 2019 ते 20 दरम्यान एक्साइज डिपार्टमेंट कडनं पुण्यातील साधू वासवानी चौकातली जागा रिडेव्हलपला दिली गेली आणि ती अगरवाल बिल्डरला दिली गेल्याची माहिती समोर येते. काय खरं आहे वस्तुस्थिती यात? कारण की त्यावेळेस अजित पवारच एक्साइज मी माहिती घेऊन सांगतो. मला माहिती नाही त्याची, पण मला एवढंच माहिती आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नवीन काम पुण्यामध्ये सुरू आहे. पण मी ह्या 2 वर्षात तरी तिथं अजून गेलेलो नाही, त्यामुळे मी त्या कामाचा आढावा घेतला नाही. कदाचित त्याची सविस्तर माहिती घेऊन उद्याच्या पत्रकार परिषदेत मी सांगतो. ओके, थँक्यू. मुंबई सुशोभीकरण आणि जे स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळ्याचा आरोप हे विरोधक करत होते, या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे की व्हीजीटीआयच्याच काही अधिकाऱ्यांनी गुणवत्ता ही पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. ती न दिल्यामुळे निगेटिव्ह रिपोर्ट दिला असा आरोप आता होत आहे. कसं पाहता एकूणच या संदर्भातले पुरावे हे देखील आता मुख्यमंत्र्यांकडे दिलेले असल्याचं कळतंय? माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जर या बाबतीतली काही माहिती कोणी दिली असेल, काही पुरावे दिले असतील तर जरूर माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडनं त्याची सविस्तर चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती जो काही अहवाल प्राप्त होईल त्यानुसार त्याच्यावर योग्य ती कार्यवाही पुढची केली जाईल. ओके, थँक्यू. पल्लवी सापळे यांची नियुक्ती या संपूर्ण प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल बदलले की नाही बदलले? पल्लवी सापळेंवरती स्वतः यामिनी जाधव यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पल्लवी सापळेंची नियुक्ती तुम्हाला किती योग्य वाटते? ही नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागानं केलेली आहे आणि नेहमी अशा पद्धतीच्या प्रकरणामध्ये चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याच्याशी संबंध असतो. कदाचित श्रीमती सापळे ज्या तिथल्या सिनियर डॉक्टर आहेत त्या कदाचित सिनियर असल्यामुळं किंवा तिथली त्यांची ज्येष्ठता असल्यामुळं त्यांच्याकडे हे काम दिलं गेलं असावं. परंतु आमदार श्रीमती यामिनीताई जाधव यांनी यापूर्वी जर त्यांच्यावरती काही आरोप केलेले असतील तर त्या आरोपांची सुद्धा चौकशी निश्चितपणाने केली जाईल. याच्यामध्ये सगळ्यात जास्त आरोप जे आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचे तार आहेत ते अजितदादांकडे सुद्धा गेलेले. त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करा, सगळे कॉल सीडीआर तपासा अशी मागणी अंजली दमनिया करतात. काल यावरून मोठा वाद सुद्धा झाला. तुम्ही दुसरी बाजू नाही ऐकली दादांची? दादा म्हटले ना, माननीय अजितदादांनी क्रिस्टल क्लिअर सांगितलं कसलीही चौकशी, कसली लाय डिटेक्टर, कसलीही चाचणी करायची माझी तयारी आहे, नार्को टेस्ट करायची माझी तयारी आहे. पण त्यामध्ये जर काही निष्पन्न झालं नाही तर दमानिया राजकीय संन्यास घेणार का ही विचारा दमानिया मॅडमला. तुम्ही घेणार का राजकीय संन्यास? त्यामुळं मी म्हणलं ना, हे बघा आता काय झाले, सरकारच्या मंत्र्यांवर, सरकारच्या नेत्यांवर हवेत तीर मारायचे, बेधडक बेछूट आरोप करायचे आणि स्वतःकडे फोकस करून घ्यायचं सगळं चित्र. एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आम्ही 10 वेळा सांगतोय, तुम्ही कसल्याही आरोप केले तर त्याचे पुरावे द्या. ज्या यंत्रणेवर तुमचा विश्वास आहे त्या यंत्रणेकडनं त्या पुराव्याची चौकशी करू, पोलिसांकडनं करू, रेव्हेन्यूकडनं करू, कशाकडनंही करू आपण त्याची चौकशी. पण पुरावे द्यायचे नाहीत आणि केवळ बेधडक बेछूट आरोप करायचे ही आता विरोधकांना लागलेली एक प्रकारची सवयच आहे. ओके, थँक्यू. महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. विधान परिषद खोली विधान परिषदला घेऊन वाद सुरू झाले. कोणत्या जागेवरती शिंदेची शिवसेना दावा करते? बिलकुल वाद नाहीत आमच्यामध्ये. तुम्ही बघितलं लोकसभेच्या निवडणुकीचे तिकीट वाटपाच्या आधी सुद्धा तुम्ही माध्यमांनी हेच चालवलेलं, शिंदे गटाला 4च जागा मिळणार, अमुक ह्यांना एवढ्याच जागा मिळणार. चित्र कसं आलं, जागा वाटप कसं झालं आपण बघितलं ना. त्यामुळं योग्य सन्मान तिन्ही पक्षांचा आणि महायुतीतल्या घटक पक्षांचा, विधान परिषद असेल, येणारी विधानसभा असेल, त्याच्या पुढची येणारी विधानसभा असेल, या सगळ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीतल्या 3 मोठ्या पक्षांचा आणि सगळ्या घटक पक्षांचा योग्य मान सन्मान राखला जाईल. आमच्यामध्ये कसलेही वाद विवाद नाहीत. धन्यवाद 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 धन्यवाद. टाइम्स नाउ के स्टिंग में एक बात सामने आई है कि डॉक्टर्स कह रहे हैं कि अजीत पवार के फोन तो आते थे उनको कुछ बात करने के लिए. कभी अभी ये मैटर में क्या पहले ओवर द टाइम बोले तो अभी जो मैटर वो पुणे के हुआ है ससून हॉस्पिटल का, उसके बारे में वो लोग कह रहे
क्या उसके पहले कह रहे कि क्योंकि ससून हॉस्पिटल एक बड़ा हॉस्पिटल है, माननीय अजीत दादा पुणे के पालक मंत्री है और ससून हॉस्पिटल की उसकी जो व्यवस्था वहाँ की है उसके बारे में कभी कभार फोन तो किया होगा, लेकिन अगर उनका कहना है कि ये मैटर में आया है ऐसा सामने, तो वो उनका एविडेंस दे दे, हमको एविडेंस दे ना सामने। ऐसा कुछ हाथ में एविडेंस न होते हुए खाली बात करना ये ठीक नाही आहे। चला समजूया अभिजित पानसेंना सपोर्ट आहे का तुमचा? कसला? अभिजित पानसेंचं नाव डिक्लेअर केलंय। आम्ही या बाबतीत महायुतीची एकत्र भूमिका जाहीर करू। पण महायुती त्यांच्या आधीच नाव महायुती म्हणून माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा ही तिघही महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना विचारात घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून त्यांच्याशी चर्चा करून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीबाबतीतली महायुतीची भूमिका स्पष्ट करू। सर, ठाण्याचे पालकमंत्री तुम्ही आहेत, आव्हाडांनी मोठा आरोप केलेला आहे की कळव्या मुंबऱ्यामध्ये सांगितलं मगाशी मोठ्या प्रमाणात गुंड पाठवण्यात येत आहेत। आम्ही कबूल करणार नाही। कशासाठी? निवडणुका असतील कशा असतील? अजिबात नाही। आव्हाडांना बघा आता पराभव समोर दिसू लागल्यामुळं गुंड पाठवले, दमदाटी केली, दादागिरी केली, हे आता पराभवाचं उत्तर काय द्यायचं हे अगोदर शोधून ठेवतात आव्हाड। कुठेही गुंडगिरी करण्याची आवश्यकता नाही, कुठेही गुंडांना पाठीशी घालण्याची आवश्यकता नाही। उलट या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कारवाया ज्यांची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे अशा व्यक्तींवरती सगळ्यात जास्त कारवाया महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत। अंजलि दमनिया का अभी हो गया। अंजलि दमनिया का फर्स्ट टाइम नहीं है कि अजीत दादा जिस तरह से उन्होंने आरोप किया, इसके पहले एकनाथ खड़से या कई नेता पर आरोप किया। आप सरकार में शामिल हैं, अजीत दादा आपके सहयोगी पार्टी के वो भी शामिल है। आपको क्या लगता है कि अंजलि दमनिया को हर बार टारगेट बनाने के लिए कोई ऑपरेट करता है? इसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए। इसका भी इन्वेस्टिगेशन होना चाहिए कि ऐसी बार बार जो भी स्टेटमेंट दमानिया मैडम ने दिया है वो कभी सच नहीं निकला है, क्योंकि उसके बाद वो स्टेटमेंट के बाद कोई बात सामने जैसी उन्होंने कही है वैसी बात सामने नहीं आई है। अभी मैंने कहा कि नार्को टेस्ट के बारे में माननीय अजीत दादा के लिए उन्होंने जो स्टेटमेंट किया, माननीय दादा ने कहा है कि मेरी तैयारी है, लेकिन वो अलग अगर गलत निकलता है तो अंजनी दमानिया मैडम राजकीय सन्यास लेके मैं घर में बैठेगी क्या, ये सवाल का रिप्लाई पहला अंजनी दमानिया मैडम ने देना चाहिए। ओके, थैंक यू।